सहकार आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात गोकुळसारख्या संस्थेचे योगदान अत्यंत मोलाचं आहे. ते अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत आवश्यक ते सहकार्य गोकुळला भविष्यात केले जाईल, असं आश्वासन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी पुणे इथं दिलं. शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक पुणे लीग कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री मोहोळ बोलत होते. यावेळी नावीद मुश्रीफ यांची गोकुळच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल मंत्री मोहोळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मुश्रीफ यांनी गोकुळच्या कामकाजाची माहिती दिली. मंत्री मोहोळ यांना गोकुळच्या भेटीसाठी निमंत्रण दिलं. मंत्री मोहोळ म्हणाले, दूध, आरोग्य आणि खेळाडू यांचा परस्पर संबंध अधोरेखित करत खेळाडूंनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दुधासारखा गुणवत्तापूर्ण सकस आहार घ्यावा. सहकार, आरोग्य आणि युवक या तिन्ही क्षेत्रांच्या विकासासाठी गोकुळसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा. गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ हा महाराष्ट्राचा ब्रँड असून खेळाडू, महिला, युवकांसाठी दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करून देण्याचं आमचं वचन आहे. केंद्र सरकारकडून सहकार्याची ग्वाही मिळाल्यानं अशा उपक्रमांना चालना मिळेल. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित नसून तरुणांना व्यासपीठ, शिस्त आणि संघभावना देणारा एक उपक्रम आहे. या स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक बाबूराव चांदोरे, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर यांनी केलं होतं. यावेळी सुभाष जगताप, प्रमोद भानगिरे, सुनील चांदेरे, नासिर सय्यद, अर्जुन शिंदे, माणिक गांधीले, सोमनाथ धनकुडे, आप्पासाहेब दळवी, विश्वनाथ पाटोळे, नंदकुमार जाधव, रामदास धनकुडे, संतोष भुजबळ, रामदास चाळणकर, किरण चांदोरे इतर मान्यवर उपस्थित होते.